आपला खेड तालुका सर्वांगाने नटलेल्या या आपल्या खेड तालुक्यामध्ये ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे असे मोठे पर्यटन क्षेत्र आहे आणि यातच वसले आहे प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे खरपुडी खुर्द येथील खंडोबा मंदिर। जेव्हा जेजुरी गडावरून बाणूबाईच्या चंदनपुरी या गावाला खंडेराया निघाले तेव्हा ज्या गावात त्यांनी आपले अधिष्ठान स्थापन केले ते गाव म्हणजेच खरपुडी खुर्द। आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट, पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मिळून मंदिर परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला। यात एक मोलाचा हातभार लागला तो म्हणजेच जिल्हा परिषद सदस्य श्री बाबाजी रामचंद्र काळे यांचा। धार्मिक महत्त्व आणि पर्यटन विकास या दोन्ही गोष्टींची सांगड घालत बाबाजी काळे यांनी ग्रामस्थांना विचारात घेऊन विकास आराखडा तयार करून मंदिर परिसरात कायापालट करण्याचा निश्चय केला व आपल्या प्रशासकीय कौशल्याने वेगवेगळ्या निधींच्या माध्यमातून मंदिर परिसरातील विकास कामांना वेग येऊ लागला। त्यात गावठाण ते मंदिराला जोडणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण केले व येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिसरात संपूर्ण रस्त्याच्या कडेने पेव्हिंग ब्लॉक बसवले। आलेल्या भाविकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आरओ प्लांट देखील बसवला। त्याचबरोबर टॉयलेट युनिट, मंदिराच्या रस्त्याच्या कडेने संरक्षण भिंत या गोष्टींसाठी देखील मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला। ग्रामस्थांनी व देवस्थान ट्रस्टने जेव्हा मंदिराच्या स्वागत कमानीचे काम सुरू केले तेव्हा देखील काळे कुटुंबियांकडून देणगी स्वरूपात विशेष योगदान देण्यात आले। खरपुडी खुर्दच्या सर्वांगीण विकासाकरता बाबाजी काळे हे कायमच अग्रेसर राहिलेले आहेत। मंदिर परिसर तसेच दशक्रिया घाटावरती एकूण 7 हायमॅक्स दिवे लावण्यात आले आहेत। गावच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बाबाजी काळे यांनी जिल्हा परिषद शाळेला अद्ययावत अशा 3 खोल्या बांधून दिल्या आहेत। त्याचबरोबर गावातील समाज मंदिराचे आरसीसी स्ट्रक्चर देखील बाबाजी काळे यांच्याच कार्यकाळात पूर्ण झाले। स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून शिरोली फाटा ते खंडोबा मंदिर असा जोड रस्ता देखील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून पूर्ण केला। गावातील पाण्याची समस्या ओळखून त्याकरता असणाऱ्या पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती करून तिला नवे रूप देण्यात आले। स्मशानभूमी परिसराचे सुशोभीकरण, दशक्रिया घाटावर पेव्हिंग ब्लॉक, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण, बैठक व्यवस्थेतील विविध ठिकाणी बाकडे अशा स्वरूपातील कोट्यावधी रुपयांची विकास कामे बाबाजी काळे यांच्या माध्यमातून खरपुडी खुर्द या गावामध्ये आजपर्यंत करण्यात आली आहेत। येणाऱ्या काळात देखील खेड तालुक्यातील प्रत्येक गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपल्या आशीर्वादाने बाबाजी काळे हे सतत प्रयत्नशील राहणार आहेत। यासाठी आपली साथ हवी हीच अपेक्षा। धन्यवाद। रंगात ढंगात अंगात सळसळ करी हे रक्त, बाबाजी काळेच भक्त, बाबाजी काळेच भक्त।